वैभव मला आज घ्यायला आले आणि आता आम्ही जाते घरी ऑफिसवरतून. ऑफिसवरून आलो आम्ही आता. मी एका पार्सल ते आलो तुम्ही इतकं मस्त वाटते पायांना. मी आज बनवते टोमॅटोचं वरण. तर असं सगळं टाकले शिजायला. आता बघू कसं खाली भात लावलाय. मी ना त्याची सगळी फोडणी घातली आहे आणि ही डाळ पण चांगली घोटून घेतली आहे. हे बघा माझी डाळ रेडी झाली. ही थोडी साऊथ इंडियन स्टाईल डाळ केली मी. आणि म्हणजे डाळ तर सेमच आपल्यासारखी, तडका थोडा त्यांच्यासारखा दिलाय बस. आणि टोमॅटो थोडी जास्त टाकले कारण हे टोमॅटोचं वरण आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता सकाळी सकाळी सगळे कामं आवरून मी लागले स्वयंपाक करायला. आणि आज एकादशी तर उपवास आहे. सगळी मेथी कोथिंबीर मी यूज केली आहे. आणि त्या कोथिंबीरीचं झाड म्हणजे जे होतं त्या कुंडीत एवढ्या साऱ्या तुळस उगल्या आहे. मी तसेच ठेवलंय तुळस. मस्त झाली. कुकर लावलाय आणि मला कुकरचा दांडच निघून आला. आता तो बसवायचा बाकी. इकडे शेंगदाणे भाजायला ठेवले. 2 टाइम तुम्ही सोबतच. काल आणलेला सगळा भाजीपाला आणि किराणा लावायचं चाललंय. नेमकं आता मला शेंगदाणे काढायचे. मागच्या 15 मिनिटापासून लाईट गेली. लाईटीचं पण असतंय ना, कामाच्या वेळेस कधी चालत नाही, जेव्हा नाही तेव्हा दिवसभर लाईट राहते. आज काय झाले काय माहिती, येते की नाही तो बी प्रश्न आहे मोठा. एक काढलं, एकाचे टाकले, लगेच लाईट गेली. सगळं स्वयंपाक तर झालाय. वैभवची वाट पाहते, ते गेले बाहेर. मग आल्यानंतर आम्ही फराळाचं करू. संध्याकाळचं चहा करते आता आमच्या दोघांसाठी. झाड लागले खूप. आता हे वाढते ते सांगितले का सर्कल. बस आता. अगं टाइमपास गेम आहे ये. आता हा 3 गेम आहे ना, फायनल आहे. याच्यात जिंकल तो फायनल विजेता. कर चल. हो हो. मैंने 2 चान्स बनवले थे पहिले. म्हणजे इथं केला म्हणजे तू इथं करावंच लागल. कळलं का? हे आयदर इथं कर होऊ शकतं किंवा मग इथं असं. ड्रॉ परत खेळावं लागणार.
सारखेच चालतंय. आज संडे आणि आज आम्ही दिवसभर घरीच होतो आणि आता संध्याकाळ झाली आणि आता उद्या ऑफिसला जायचंय ना, त्या विचाराने मला असं लई बोर होते. संडे म्हणलं का प्रत्येक मजदुराला आहे ना होतच. तुलाच एकटीला नाही, मला पण होतंय, पण माझं करणार काय? मग त्याला मोटिवेशन म्हणून काय म्हणजे पुढच्या फ्रायडेची वाट पाहिजे. पुढच्या फ्रायडे अजून 5 दिवस टाइम आहे ना. ते पण आहे. तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटतं संडेला. प्रत्येक संडेला मला तर असं वाटतं, प्रत्येक संडेला फक्त बोर बोर. पण काहीतरी असं आहे ना, हे पण केलं पाहिजे माणसाने. काय नुसतं संडेच्या विचारात आहे ना गममध्ये नाही जायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. तुम्हाला काय गंमतीने राहिले हे दिवसभर? एक तर क्रिकेट खेळते, क्रिकेट पाहते, नाहीतर क्रिकेट गेम खेळते. तू पण काहीतरी अशी आवड निर्माण करून घे ना. केलं तर घरातले काम केले, झाडांची कामं केले, कपडे धुतले, वाळू सगळं घातले, कामं झाले आज, त्याच्यामुळे बोर स्वयंपाक होत. झाला. आता बोर होते, आता काय करणार याच्यावर? एक तास देऊ, नको. घरातील तांदूळ निसून ठेव. निशेलच तांदूळ आहे सगळे. तांदूळ काही पण बरं नाही तांदूळ निसून. गहू निस. भाड्याने घेता का दुसऱ्यांचे गहू निसायला? हो, आमच्या इथे गहू निसून मिळतील. गहू निस. काहीच टाइमपास नाही ना. मला मूवी आवडतो, पण मला असं गॅलरीतून व्ह्यू बघायला लय भारी आवडतं. दिवसभर सॅटर्डे संडे असं वाटतं घराच्या बाहेर निघावं, मस्त मध्ये आराम. झोपा ना मग, आता झोपा. चल जाऊ खाली. बरोबर मला नाही तुमचं नाही गेले अर्ध्या तासापासून म्हणते सायली चल खाली चल खाली चल खाली, आणि ती मला आता आहे ना रिस्पॉन्सच देत नाही. का बरं? तर 1 तासापूर्वी ती मला म्हणाली चला खाली जाऊ चला खाली जाऊ. ऐसी होती है दोस्तों. मी स्टार वाचत मग कप आणखी मला दाखवते कप. छान वाटले मला. आणले आणि इट्स रिजनेबल. दिसलं 299चा सेट आहे, तर चांगले क्वालिटी पण, सो मी आणले. कारण माझ्याकडे 2 वर्षापूर्वीचे कप आहे लग्नाचे, जे की आम्ही तेच यूज करते. तर पाहुणे बिवणे आल्यावर मग म्हणून एक्स्ट्रा कप आणून ठेवले कोणी आलं तर. खाली फिरतोय आता संध्याकाळचे. संध्याकाळी पण मी खिचडी केली आहे, कारण असंच तेलकट नाही खायचं म्हणून खिचडीच केली. आणि बघरीचं भात त्यांना आवडत नाही. त्यांचे कपडे ना धुतले की लगेच चुरमणते, त्यांना इस्त्री द्यायलाच लागते. इस्त्री करायची खूप गरज आहे. हे पहा, याचं मी असं यूज केलंय कंगवे, पेन, सिंदूर, लिपस्टिक वगैरे ठेवायला. आजकाल आहे ना मला खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागलाय, तर माहित नाही आता काय करावं. तुम्ही असेल तर प्लीज तुम्ही देऊ शकता हेअरफॉल साठी.